झिरो न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। केडगाव दुहेरी हत्याकांडानंतर झालेल्या दगडफेकीच्या गुन्ह्यातून सर्व निर्दोष। अहिल्यानगर केडगावमध्ये 2018मध्ये दोघा शिवसैनिकाचा खून झाला होता। त्यानंतर झालेल्या दगडफेक व रस्ता रोको प्रकरणी दिवंगत शिवसेनेचे आमदार अनिल राठोड यांच्यासह 600 जणांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या खटल्याचा निकाल आता लागला असून न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी सर्वांची निर्दोष मुक्तता केली आहे। एप्रिल 2018मध्ये केडगाव येथे शिवसेनेचे शहर प्रमुख संजय कोतकर आणि कार्यकर्ते वसंत ठुबे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। या हत्याकांडानंतर शिवसैनिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला होता। हत्येच्या घटनेनंतर संतप्त जमावाने केलेली दगडफेक, रस्ता रोको, पोलिसांना शिवीगाळ, सरकारी कामात अडथळा आणणे आणि मृतदेहाची अवहेलना करणे यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता। सुरुवातीला पोलिसांनी या सर्व गुन्ह्यातील आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याप्रकरणी भादवी कलम 308 लावले होते। मात्र त्यानंतर तपासात पोलिसांनी गंभीर कलम वगळून इतर वाढीव कलमे लावली। त्यामुळे गुन्ह्याचे गांभीर्य काहीसे कमी झाले होते। या कारवाईनंतर आमदार अनिल भैया राठोड यांनी म्हटले होते की केडगावामधील दगडफेक शिवसैनिकांनी केली नसून मारेकऱ्यांनी दहशत निर्माण करण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांच्या आक्रोशातून ती झाली होती। शिवसेनेच्या या दगडफेकीचा संबंध थेट नसताना पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप त्यांनी केला होता। पुढे 2020मध्ये कोरोना साथीच्या लाटेत राठोड यांचे निधन झाले। न्यायालयात खटला सुरू होता, त्याचा निकाल आता आला असून सर्वांची सुटका झाली आहे।